एसीजी बेसिक डिटेलमध्ये पहिलं काय एसीजीचं नाव आहे, बरोबर. मग आपलं एसीजीचं काय नाव असेल ते आपल्याला तिथे येतं आहे. आणि लोकल लँग्वेजमध्ये एसीजी नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे ते मॅन्डेटरी नाही आहे, म्हणजे ते आवश्यक नाही आहे टाकायला लोकल लँग्वेजमध्ये. म्हणजे मराठीमध्ये कुठे नाही टाकलं तरी तुमचं जे प्रोफाईल आहे ते भरून होईल, त्याच्यामुळे ते आवश्यक नाही आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर विलेज, त्याच्यानंतर स्थापना दिनांक. लक्षात, स्थापना दिनांची ही काय आहे, समूहाची स्थापना दिनांक असते ती कुठे. त्याच्यानंतर प्रमोटेड बाय म्हणजे आपला बचत गट कोणत्या अंतर्गत स्थापन झालेला आहे. तर मागे आपण स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना SGSY मॅडम बघा, NRLM म्हणजे आपण, बरोबर. आपलं NRLM म्हणजे राष्ट्रीय NRLM म्हटलं जातं आणि आपलं राज्याचं MSRLM म्हटलं जातं, बरोबर. तर ते MSRLM म्हणजे ऑप्शन नाही आहे का, आपलं NRLM मध्ये टाकायचं. आलं का लक्षात. आणि जुना गट असेल एकदम 2009 नंतर 2010 साली वगैरे झालेले गट आहेत का आपल्याकडे, आहेत का इथे पुनर्गठित केलेले असले, त्यामध्ये SGSY असतं. आलं का लक्षात. नंतर त्याच्यात कळलं ना तुम्हाला. नंतर कोऑप्टेड आणि रिवाइव. आता कोऑप्शन म्हणजे बघा, जे जुने गट असतील ते तुम्ही जर पुनर्गठित केले असतील तर ते कोऑप्शन डेट पण विचारले जाते. कोऑप्शन डेट म्हणजे जुने गट 2009-10 सालचा गट 2016 साली तुम्ही काय केला असेल तो पुनर्गठित केला असेल, मग ती तिथे तारीख येते. आता एसएफटी टाईप वुमन आणि स्पेशल म्हणजे हा गट कुठल्या प्रकारचा आहे. आता आपण आपल्या इकडे सगळ्या भागामध्ये 2 प्रकारचे गट आहेत. कुठल्या प्रकारचे आहेत, 3 प्रकारचे गट आहेत. महिलांचा गट असतो, त्याच्यानंतर विधवा महिलांचा पण गट असतो 5 जणांचा, बरोबर ना. त्याच्यानंतर हँडिकॅप म्हणजे अपंग असतो ना. त्याच्यानंतर वृद्ध लोकांचा पण गट आहे की नाही. मग अशा प्रकारे तिथे ऑप्शन येतात. स्पेशल मध्ये मॅम ऑप्शन निकाल लीजिए. स्पेशल आदिवासी तर आपल्याकडे नाही आहे. आदिवासी गट आहे, अपंग आहेत, वयस्कर आहेत, वृद्ध. अदर मध्ये तुम्ही मी म्हटलं ना विधवा वगैरे इतर गट असतील तर तो अदर मध्ये येऊ शकतो तुमचा. अलग लक्षात. त्याच्यानंतर मॅम तुमची वुमन में ये क्लोज कीजिए. वुमन आता आपले कुठले आहेत, आता तुमच्याकडे गट असतील ते वुमन रेग्युलर आहेत ना, महिलांचे गट आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची बैठक ही फ्रिक्वेन्सी आता बघा, काही ठिकाणी आठवडी आहे, 15वडी आहे, 1 महिन्याची आहे. मग तुम्ही जी घेताय, तुम्ही महिन्याची घेत असाल, बरे 15वडी घेत असाल, आठवडी घेत असाल, ती तिथे टाकायची आहे. कळत आहे ना. आता बघा वीक डेट म्हणजे ओपन केली डेट. ह्या महिन्यामध्ये कोणत्या आठवड्यामध्ये तुमची मीटिंग असणार आहे. पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात तुमचं ठरलेलं असतं ना. बाबा दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमची मीटिंग. मग पहिल्या आठवड्यात ते फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक ही लास्ट वीक. म्हणजे महिन्याला किती झाल्या, किती आठवडे झाले बघा. 1 2 3 4 5 आठवडे झाले ना, झाले की नाही. मग त्याच्यामधली शेवटच्या आठवड्यात असेल तर कशा देणार, लास्ट वीक. ओके.
ऑप्शन निघाले. आता बघा मंडे म्हणजे रविवार सोमवार, मंडे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेडनेसडे बुधवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॅटर्डे म्हणजे शनिवार आणि संडे रविवार. हे कळतंय ना सर्वांना? पुढे कंपल्सरी सेव्हिंग फ्रिक्वेन्सी. आता बघा तुम्ही महिन्याला जी मीटिंग घेता त्याच्यामध्ये तुमची बचत करण्याची जी ही आहे ती मीटिंग प्रमाणेच आहे का दर महिन्याला महिन्याचीच आहे? म्हणजे तुम्ही आठवडी बैठक घेत असाल तर आठवड्याला तुम्ही 5 आठवडे पैसे काढता का महिन्यातल्या? आहेत काही गट आणि काही गट महिन्यात एकदा पैसे काढतात 200 रुपये 300 रुपये, आणि काही गट महिन्यातनं 5 वेळा पण काढतात. मग ते वीकली ऑप्शन निघाले. वीकली म्हणजे आठवडी, फोर्टनाइटली म्हणजे 15 दिवसांनी, आणि मंथली म्हणजे 1 महिन्याने. लक्षात समजलं? लिहून घ्या. मॅम आगे जाइए. ये हो गया मैम, आगे जाइए. कंपल्सरी सेविंग अमाउंट भी हो गया. तुम्ही व्याजदर किती देता तुमच्या सेविंग अमाउंटला वर्षाला? व्याजदर जी बचत तुम्ही आता मला तुमच्या गटामध्ये पैसे भरला तर त्या पैशाचं तुम्ही 1 वर्षानंतर सोडून जाणार तो गट, बरोबर ना? मग तुम्हाला व्याज किती टक्क्याने मिळतं त्याचं? किती मिळतं? 1% ना? नाही, व्याज इंटरेस्ट तुम्हाला सेविंग जसं आपण ये सेविंग है. बचत के हमारे बचत के ऊपर बैंक वाले जो पैसा आपको ब्याज देते हैं वो है मिनिमम 3% पर्यंत आहे. किती? 3% व्याज दर जास्तीत जास्त देते. कोणतीही बँक 3%च्या वरती देत नाही. आलं लक्षात? मॅम आपके यहाँ कितनी देते हैं बैंक? 3% ना? 1 to 3. बैंक वाले जितना परसेंटेज बैंक एसबीआई एनडीए से देती है और यूबीआई एनडीए से. पता है यहाँ कौन सी बैंक चल रहा है? स्टेट बैंक है. स्टेट बैंक ऑफ सब बैंक है मैम. सब सब बैंक है. वो अलग-अलग इंटरेस्ट रेट रखती है. जितना आपका बचत होती है उसमें जितना परसेंटेज देना है वो अपने हिसाब से देती है. वो आप सिर्फ बैंक पासबुक देख के ही बता सकते हैं. आता हे बघा व्हॉलंटरी सेविंग आहे. तुम्ही जास्तीची बचत करता का? करतात काय काय ठिकाणी? करताना रेग्युलर करता की कसं काय? एखादा कार्यक्रम असेल तरच, बरोबर ना? तुमच्याकडे काय एखादा कार्यक्रम आहे तरच आपण ती जास्ती त्याच्यामुळे किती काही नोई काही नोई. आयडेंटिफिकेशन ऑफ द बुक कीपर. आयडेंटिफिकेशन. आता तुमचा गट आहे, तुमच्या गटामध्ये तुमची जी लिपिका आहे ती तुमच्या गटामध्येच होते ना, की तुम्ही बाहेरची कोण लिपिका मागवता? मग इथे काय येणार? इंटरनल म्हणजे गटामधली. यस, एक्सटर्नल म्हणजे गटाच्या बाहेरची. आणि नो म्हणजे कुठलीच नाही. कसं आहे का? इंटरनल कीपर नेम म्हणजे लिपिकाचं नाव लिहिते. काही लिपिकाचं नाव बघा, त्याच्यामध्ये नाव असतं. तुमच्या गटामध्ये जिथे नाव असेल त्या लिपिकाचं तिथे सिलेक्ट करायचं की तुमच्या लिपिकाचं नाव येईल. तिचा मोबाईल नंबर पण टाकायचा आपल्याला. काय टाकायचा? प्राइमरी लाइवलीहुड एक्टिविटी नाम वो क्लिक कीजिए.
कळलंय? हा नक्की उपनिधी ॲग्रिकल्चर शेती आधारित सगळ्या गोष्टी म्हणजे आता शेती आपल्या कोकणामध्ये मेजर शेती भात शेती होते, त्याच्यानंतर नाचणी होते, त्याच्यानंतर काय होतं हळद लागवड होते का होते. तर सगळ्या गोष्टी भाजीपाला होतो सगळ्या ह्या गोष्टी कशा काय ना पहिल्या ऑप्शन मध्ये ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. लिहून घ्या म्हणजे तुम्हाला टाकायला सोपं जाईल. ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी काही दुसरं ऑप्शन काय लिहून घ्या. दुसरं ऑप्शन ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये मला सांगा गांडूळ खत कोण निर्मिती करतोय? एखाद्या बचत गटातली महिला गांडूळ खत निर्मिती करत असेल, शेणखत निर्मिती करत असेल किंवा त्याच्या अंतर्गत कुठल्याही गोष्टी करत असेल तर त्या ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये येईल. हॉर्टिकल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये काही फळानिगडीत हॉर्टिकल्चरचा अर्थ काय होतो? फळानिगडीत कुठल्याही गोष्टी ज्या असतील त्याची शेती. काय मग फळाची शेती आपल्या इथे काय काय होते सांगा मला? आंबा, काजू, फणस, कोकम होतं की नाही? मग त्या सगळ्या बाबी आता कोण म्हणे माझ्याकडे 10 आंब्याची झाडं आहेत, 10 काजूची आहे, 10 फणसाची आहेत, त्यातनं मला उत्पन्न चांगलं मिळतं. कोण 10 म्हणे, कोण 500 म्हणेल, कोण 200 म्हणेल. मग तिला दरवर्षी त्यातनं 2-3 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं. मग तिथे काय करायचं? ऍक्टिव्हिटी. लाईव्हस्टॉक रेअरिंग. लाईव्हस्टॉक म्हणजे काय? दुग्ध व्यवसाय डेअरी म्हणजे दुग्ध निगडीत ज्या काय गोष्टी आहेत म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, आलं का लक्षात? त्या सगळ्या त्याच्यात पहिल्या ह्याच्यामध्ये येईल. कशामध्ये? पहिल्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय येईल? शेळी पालन. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय येईल? काय कुक्कुटपालन. कुक्कुट रिलेटेड काही असेल तर अदर हे लाईव्हस्टॉक रिअरिंग पोल्ट्री. अदर लाईव्हस्टॉक रिअरिंग. अदर म्हणजे काय? आता वराह पालन वगैरे, डुक्कर पालन वगैरे होतं माहिती आहे ना? ते एक असतं. सस्यपालन होतं की नाही? काही ठिकाणी सस्य पण पालन करतात. तर ते अदर लाईव्हस्टॉक रिअरिंग मध्ये. नंतर फिशरीज ऍक्टिव्हिटी म्हणजे मत्स्यपालन. शोभिवंत वगैरे मासे पण आपण हे करतो, विकतात महिला. नंतर तलावामध्ये पण मासे आपण विकतो, बरोबर? तर त्या गोष्टी फिशरीज ऍक्टिव्हिटीमध्ये येईल. एनटीएफपी कलेक्शन. आता काही आता बघा आपल्या इथे जांभळं, करवंद ही आता मेजर महिला विकतात. त्यातनं चांगले पैसे पण कमवतात मे महिन्याच्या कालावधीत. लक्षात घ्या. मग ते पण तुम्ही टाकू शकता. कस्टम हायरिंग सेंटर हे तर अजून आपल्या इथे कुठे नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकारची अवजारे वगैरे अशा पण विकणारे असतील ते आपल्याकडे तर अजून तरी झालेलं नाही असेल. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर हँडलूम म्हणजे आपण घरगुती जे गोष्टी आपण बनवतो वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला आता वेगवेगळ्या ज्या म्हणजे आता पडदे वगैरे आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या हाताने वगैरे आपण डिझायनिंग वगैरे करतो, डिझायनर वगैरे असतात ना, त्या करणाऱ्या असतील तर त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग हँडलूम. नंतर मॅन्युफॅक्चरिंग हँडीक्राफ्ट. मॅन्युफॅक्चरिंग हँडीक्राफ्ट म्हणजे वेगवेगळे शोभिवंत दागिने म्हणा किंवा शोभिवंत वस्तू म्हणा, मग त्याला आपण हँडीक्राफ्ट म्हणू शकतो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग फूड प्रोसेसिंग. म्हणजे आता बघा खाद्यपदार्थ आपण जे करतो सगळे मसाले वगैरे, पिठं, पापड, लोणची सगळं त्याच्यामध्ये येईल. मॅन्युफॅक्चरिंग अदर म्हणजे हे व्यतिरिक्त अजून काही मॅन्युफॅक्चर करत असेल म्हणजे वेगळा व्यवसाय काय असेल
मशिनरीज म्हणा किंवा कुठला पार्ट, LED बल्ब, इतर काय असेल तर ते त्याच्यात येईल. म्हणजे हे खाद्यपदार्थ सोडून इतर काही नॉन फार्म मधलं. आलं का लक्षात? ट्रेडिंग. आता ट्रेडिंग पण बऱ्याच महिला करतात. चपला होलसेलमध्ये आणून विकतात, त्याच्यानंतर कपडे आणतात ते विकतात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. मग ते ट्रेडिंगमध्ये सर्व्हिसेस ऑल टाईप्स. आता सर्व्हिसेसमध्ये आपल्या सेवा केंद्र असेल कुणाचं किंवा टेलरिंगचं असेल, ब्युटी पार्लरचं असेल, ते सर्व्हिसेसमध्ये ऑल टाईपमध्ये येईल. नंतर ॲग्रिकल्चर ऑफ ॲग्री प्रोड्यूस. आता बघा ॲग्री प्रोड्यूस म्हणजे काय? दूध संकलन केंद्र आहे, अंडीचं केंद्र आहे. म्हणजे ॲग्रिगेट करणं म्हणजे काय? संकलित करणं आणि ते विकणं. अशा पण असतील ना महिला एकत्र करून विकणाऱ्या, बरोबर? तसंच डेअरी, दूध, त्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड म्हणजे हळद म्हणा, इतर नाचणी म्हणा, हे एकत्र करून विकत असणारी डेअरी, दूध, फिश, मच्छी पण विकतात ना महिला, विकतात की नाही? ऑर्गॅनिक प्रोड्यूस म्हणजे इतर काय ऑर्गॅनिक जे खतं वगैरे आहेत किंवा ऑर्गॅनिकचे मध्ये बरेचसे प्रकार आहेत, ते आपल्याकडे काय एवढ्या कोकणामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जायची गरज नाही. अदर प्रोड्यूस म्हणजे इतर हे सुद्धा अजून दुसरे कुठले प्रोड्यूस असतील तर ते पण तुम्ही तिथे घेऊ शकता. ॲग्रिकल्चर NTFP म्हणजे तुम्ही एक करवंद वगैरे एकत्र करून त्याचं काय तुम्ही बनवत असाल, म्हणजे जंगलातले प्रोडक्ट, जांभूळ रस वगैरे, त्याच्यानंतर इतर काय असेल तर ते पण तुम्ही त्याच्यात ॲग्रिकल्चर NTFP मध्ये घेऊ शकता. अदर लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी हे ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय असेल म्हणजे अजून ह्याच्यामध्ये जर ऑप्शनल तुम्हाला मिळालं नाही, मग हे कशात टाकायचं, मग तुम्ही त्याच्यामध्ये अदर लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीमध्ये ते टाकू शकता. हे झालं आणि हो गया. हाँ, नो टर्शरी लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी. नो टर्शरी म्हणजे तिसरं. बघा एक महिला असते ना, एक महिला 3 गोष्टी करून ती उदरनिर्वाह आपला करू शकते. एक महिला काय करेल? आंबा, लोणचं वगैरे सगळं बनवत असेल. दुसरी महिला, तीच महिला काय करत असेल? दुग्ध व्यवसाय पण करत असेल. तीच महिला काय करत असेल? टेलरिंग पण करत असेल. तर मग तिसऱ्यामध्ये मग ह्याच्यामध्ये जायचं, टर्शरीमध्ये जायचं. नसेल तर नो टर्शरीमध्ये. आलं का लक्षात? मी मागे जाईल. कळलं का? हे सर्व लिहून घेतलं. टेन्युअर ऑफ सिलेक्टेड ऑफिस बेअरर. पदाधिकारी आपण सिलेक्ट करतो तर किती वर्षासाठी असतात? म्हणजे 24 महिने येतात. ओके. SHG रेग्युलेशन कॉपी हे लिहून घ्या. SHG रेग्युलेशन कॉपी म्हणजे काय? बैठक अहवाल मधला ठराव. हे बघा, ही रेग्युलेशन कॉपी भरून झाली. ठराव म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अध्यक्ष सचिव बदल केला. आज रोजी सर्वांमध्ये असा ठराव झाला की ह्या महिला आहेत, त्यांचं असं नाव आहे, ह्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि स्टेटस म्हणजे काय? तो गट ऑप्शन मी जाईल ना, स्टेटस के ऑप्शन भी होगी. बस एक ही मोड है उसमें. ठीक है. एक्टिव मोड तर आपला गट चालू आहे म्हणून तो ऍक्टिव्ह. ओके. नेक्स्ट सेव करायचं झालं. और क्या है मैम इसमें? आता प्रोफाइल काय कठीण आहे? हाय कठीण? एकदम सोपी आहे. तसं आता मग जसं तुम्ही मेंबरचा भरला, फोन नंबर वगैरे तेच. किती मेंबर केले? एकीकडे किती आहेत पूर्ण? असतात सांगा बघू. अध्यक्ष, इंग्लिश मध्ये अध्यक्षाला काय म्हणतात? प्रेसिडेंट. आणि सचिवला सेक्रेटरी. आणि कोषाध्यक्षांना काय म्हणतात? ट्रेझरर. काय बरं
ती तारीख येईल डेट. बघा त्यांची निवड तारीख आली आणि त्यांची सही. मॅम साईन का हे बघा हे ब्लँक मध्ये आहे. प्रेसिडेंट कोण आहे, सेक्रेटरी कोण आहे, ट्रेझरर कोण आहे, त्याच्यानंतर त्यांची तारीख, ते कधी त्या पदावर आले ती तारीख, त्याच्यानंतर त्यांची सिग्नेटरी, सही, अलग लक्षात त्या सहीचा फोटो. आता तुमच्या सध्या गटात असलेले अध्यक्ष पेन्सिलवर आणि येणाऱ्या कोणाकडे असलेले अध्यक्ष बरोबर असतील. पेन्सिलवर क्लिक करायचं. बघा इथे नाव ऑप्शन मिळायचे. आता गटामध्ये तुमचं गट फीड केलेलं आहे बरोबर, मग तुमच्या अध्यक्षांचं नाव इथे येईल, ते क्लिक करायचं नाव. सगळ्या पिढीमध्ये सांगायची त्याचं तो अध्यक्ष हा हा समजा अध्यक्ष तुमचे दिसतो वेगळा आणि तुमचे नाव येत आहे वेगळा असेल तर त्याचं नाव सिलेक्ट करायला पाहिजे, प्रेसिडेंट होईल आणि तिकडे त्याच्याकडे पेपर जाईल. ओके. आता विषय कसा आहे सर, काय बोलले बघा, आता 10 नाव आहे, 10 मधला अध्यक्ष हा बदललेला आहे, मग त्या 10 मेंबर मधला जो बदललेला अध्यक्ष आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. काय करायचं, अलग लक्षात. तसाच सेक्रेटरी पण, तसाच ट्रेझररी पण. आता मला वाटतंय सगळ्यांनी बदल पण केला, काही ठिकाणी बदल झाला असेल. जुने जे गट आहे तिथे कसं होतं, एक एक अध्यक्ष सचिव 5-5, 6-6 वर्ष आहेत, मग ते जर बदलायचे असतील तर तुम्ही ते बदलून घेऊ शकता. अलग लक्षात. मॅम हमने एक एसएचजी ले लिया, एसएचजी में 10 मेंबर का एक एसएचजी ग्रुप बना दिया, उसमें से हम प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर तीन को सेलेक्ट करेंगे ना, तो ये पहले 3 मेंबर्स को हमें यहाँ पे जाके क्या बोलते हैं ठहराव कॉपी लिखना होता है ना, वहाँ पे क्या करेंगे, ठहराव कॉपी के अंदर 10 मेंबर को ले लेंगे. तो यहाँ पे जिसको प्रेसिडेंट बनाना है तो इसमें या पेंसिल के पास चलेंगे, पेंसिल के ऊपर टच करने से पहले प्रेसिडेंट को सेलेक्ट करना है. आता हे बघा, ते सिग्नेटरी म्हटलंय ना मॅम, एक मिनिट. हाँ हाँ, ये 10 मेंबर आ गया, 10 मेंबर को एक मेंबर को नाम सेलेक्ट करना. आता हे 10 मेंबर असतील म्हणजे याच्यामधला जो अध्यक्ष आपल्याला दिसेल तिथे क्लिक करायचं. काय हे सिग्नेटरी म्हटलं म्हणजे काय, याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला, माहिती आहे का? सहीचा अधिकार कुणाला असतो गटातील, अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष. आपण काय करतो, ऑप्शन करताना कुठल्याही दोघांचं करतो ना, कधी कधी असं करतो की अध्यक्ष आणि सचिव, कोषाध्यक्षांची नाही करत आपण, बऱ्याच ठिकाणी करत नाही. असंच आहे तुमचे जे. ओके. त्याच्यानंतर हे बघा, येस म्हणायचं सिग्नेटरी आणि हां हाँ फ्रॉम वो बोला मैंने, वो बोला, बोल दिया सिग्नेटरी वो भी बोल दिया. प्लीज अपडेट एसएनजी बेसिक डिटेल्स. आता बघा, आपण जर तो अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष निवडलेला आहे, मग जर कुठेतरी ठराव झाला असेल बैठकांमध्ये, मग तो जोडणं तिथे गरजेचं आहे. बरोबर. सिग्नेटरी म्हणजे काय हो? सिग्नेटरी म्हणजे काय? हा? सिग्नेटरी म्हणजे काय? सिग्नेटरी म्हणजे तुमच्या एक लिहिलेलं सिग्नेटरी म्हणजे अधिकार. सिग्नेटरी म्हणजे काय? तुम्ही गटाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सेक्रेटरी जे कोणी लोक निवडता त्यांना बँकेचे किंवा गटाचे सभाधिकार दिलेले आहेत तुम्ही, त्यांना म्हणतात सिग्नेटरी. सिग्नेटरी शब्द वेगळा,
बँकेतून पैसे काढायचे, चेकबुकवर सही करायची आहे, दुसरे लोक करून मिळेल का बँकेत? बँकेतले जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या तिघांपैकी दोघांची चालते ना सही, ते लोक सिग्नेटरी. लक्षात आलं? ज्यांना बँकिंगचं हाताळण्याचे अधिकार आहेत ते लोक. लक्षात आलं? मग आता तिघांचं सेम तसंच करून घ्यायचं, म्हणजे कधी निवड झाली त्यांची आणि पेन्सिल मध्ये जायचं, क्लिक करायचं आणि ते ओके म्हणायचं, येस म्हणायचं. काय म्हणायचं? येस. आणि ॲड डेझिग्नेशन म्हणायचं. म्हणजे हे पण तुमचं झालं. कळलं? आहे कठीण आहे? कठीण आहे का? नाही. ठीक आहे. उसका सिग्नेचर पूरा करोगे तो हमें पे खाने वाला 3 बार लड़ जाएगा. कोई निशान उनको पहचान आता हे बघा, हे अधिकार आपण म्हटलं ना सिग्नेटरी, तुम्ही ते सगळं केला, त्या पेन्सिलवर क्लिक केला, त्याच्यानंतर यस म्हटला, ॲड डेझिग्नेशन म्हटला, हे सगळं असं ग्रीन टिक मार्क येते. आलं का लक्षात? तिन्ही ठिकाणी ग्रीन टिक मार्क आली की आपलं हा मेनू आपला भरून झाला. कुणाचा? पदाधिकाऱ्यांचा. ओके, हो गया. नंतर ऍड होते, बरोबर ना? 10 महिला असतील तर 2 महिला नवीन आला गावात लग्न करून, तर त्यांना आपण ऍड करतो. म्हणजे 10च्या 12 होतात आणि 12 मधनं सपोज 2 महिला, एखादी महिला मयत होते, एखादी महिला वयस्कर होते, म्हणून मग ते गटामधलं नाव कमी करते. तर त्या सगळ्या बाबी तुम्हाला आता मी सांगतो. ते जेवढे ऑप्शनमध्ये आहेत ना, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. म्हणजे तुम्ही ते लिहून घ्या. तर बघा, इनॅक्टिव्ह म्हणजे मेंबर कमी होत आहे गटामधून, मग त्याला कारण काय असू शकतात? मग ती कारण आता आपण बघूया. आता हे बघा, हा तुमचा हे आहे, म्हणजे पेज आहे, बरोबर? तुमचं मेंबर दिसतंय, गटाचं नाव दिसतंय, बरोबर? मेंबरचं नाव दिसतंय आणि हा बॉक्स दिसतोय बघा, दिसतोय ना बॉक्स? मग तो बॉक्स टिक करायचा. काय करायचा? क्लिक म्हणजे सिलेक्ट करायचा. थोडक्यात सिलेक्ट केल्यानंतर इथे तारीख आहे बघा, ही महिला कोणत्या तारखेला त्या गटाच्या बाहेर गेली आहे, म्हणजे इनॅक्टिव्ह डेट. इनॅक्टिव्ह म्हणजे तिला कमी करण्यात आलं आहे किंवा काढण्यात आलेलं आहे, काही असू शकतं. इनॅक्टिव्ह म्हणजे ती बंद त्या झाली गटातून. आलं का लक्षात? मग ती तारीख कधी असेल ती टाकायची आणि त्या गटातून बाहेर पडली, मग त्याला कारणं काय असू शकतात? तर ही बरीचशी कारणं आहेत. तर पहिलं कारण आहे मेंबर एक्सपायर, म्हणजे एखादी महिला मयत झालेली आहे, बरोबर? लिहून घ्या, मेंबर एक्सपायर म्हणजे मयत. दुसरं जे आहे, मेंबर लेफ्ट द ग्रुप व्हॉलंटरली, म्हणजे काय? एखादी महिला सहखुशीने गट म्हणाली, बाबा मला काय आता गटामध्ये राहायचं नाहीये, मी मुंबईला चालले, बरोबर? मग तिने काय केलं? तिने काय भांडण वगैरे केलं नाही, ती सहखुशीने त्या गटाच्या बाहेर गेली. असं असेल तर दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन आता, मेंबर डिसकंटिन्यू ड्यू टू कॉन्फ्लिक्ट इन द ग्रुप. आता बघा, बऱ्याच गटामध्ये एखादी महिला जास्त बोलणारी असते, मग त्या गटामध्ये तिची भांडणं होतात. मग ती म्हणते की मला गटात राहायचंच नाही, मी राजीनामा देते. होतं ना असं? मग ह्याला काय म्हणतात? कॉन्फ्लिक्ट. काय म्हणतात? म्हणजे आपण भांडण ज्याला करतो त्याला कॉन्फ्लिक्ट करणे असं म्हणतात. भांडण करणे म्हणजे कॉन्फ्लिक्ट. आलं का लक्षात? मग अशी कोण महिला गेली असेल गटाच्या बाहेर, तर हा ऑप्शन, मेंबर डिस्कंटिन्यू ड्यू टू कॉन्फ्लिक्ट इन द ग्रुप. त्याच्यानंतर दुसरा आहे, मेंबर मायग्रेटेड टू अ डिफरंट लोकेशन. बघा, आता एखादी महिला आहे, उदाहरणार्थ एखादी महिला तुमच्या गावामध्ये राहत आहे आणि तिच्या मिस्टरांची बदली झाली, बरोबर? म्हणजे केव्हा स्थलांतर झालं, काही कारणास्तव त्या गावातून दुसऱ्या गावात गेली.
तर ती मायग्रेट झाली. काय झाली? मायग्रेट म्हणजे स्थलांतर होणे कुठल्या दुसऱ्या ठिकाणी. मग अशा ठिकाणी जर असं कोण महिला असेल तर तो ऑप्शन. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे मेंबर हॅज बीन रिप्लेस बाय अनदर फॅमिली मेंबर. बघा आता एका गटामध्ये आपण एका परिवारामध्ये 4 किंवा 2 सदस्य घेतो का? नियम आहे का आपला अभियानाचा? एकच मेंबर घेऊ शकतो. दुसऱ्या जो मेंबर असतो तो दुसऱ्या गटात असतो. तसंच सांगितलं ना तुम्हाला. मग आता ती म्हणाली बाबा उदाहरण देतो, सून आणि सासू. बरोबर. एखाद्या गटामध्ये सासू आहे आणि सासूचं वय झालेलं आहे. सासू काय बोलले, माझं वय झालंय, माझ्यामध्ये माझी सून घ्या गटात. होतं असं. त्यावेळेला म्हणजे मी आता एक्झाम्पल दिलं, पण दुसरं पण काय असू शकतं. म्हणजे एखाद्याला गटामध्ये राहायचं नसेल पण माझ्या दुसऱ्या नंदेला घे, जावला घे, काय असू शकतं. ओके. त्यानंतर मेंबर दुसरा आहे मेंबर लेफ्ट द ग्रुप ड्यू टू ओल्ड एज. म्हणजे एखादी महिला वयस्कर झाली असेल. बघा आता आपल्या गटामध्ये चालता फिरता जर येत नसेल त्या मेंबरला आपल्याला ठेवून तर मिळणार आहे. उद्या बँकेत सही करायला जायचं झालं, कुठलं रिक्षा करा, कुठलं उचलून न्या, असं होईल. ते आपल्याला गरजेचं आहे का? नाही. मग त्यांना आपण गटामधनं सांगतो की तुम्ही खरं कुशली तुम्ही तुमचं वय झालेलं आहे, म्हणजे तुम्ही गटाला तुम्ही राजीनामा द्या असं म्हणतो ना. मग असं असेल तर तो ऑप्शन खालचं एकदम लास्ट मेंबर जॉईन अनदर ग्रुप. आता काही सदस्य असतात तर न सांगता दुसऱ्या गटामध्ये जातात की नाही. नंतर मग कळतं आपल्याला की दुसऱ्या गटात आहे. मग तेव्हा आपण तसा ठराव करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला मेंबर जॉईन अनदर ग्रुप हा ऑप्शन घ्यायचा. त्याच्यानंतर मेंबर इज अनेबल टू कॉन्ट्रीब्यूट टू द सेविंग. तर मगाशी तुम्ही सांगितलं काही गटातल्या महिला असतात एकदम गरीब असतात, त्यांना महिन्याचं तुम्हाला जे मासिक सेविंग आहे म्हणजे जे तुमची बचत आहे ती पण द्यायला अडचणीची होतं. असं क्वचित असतात महिला. शक्यतो आपल्या इकडे कोण नाही असं आहे का की आपल्या गटातील असतात पण मजुरीला वगैरे जाणारे असतात ना, त्यांना पण कधी कधी जमत नाही. तर त्यावेळेला तो ऑप्शन टाकायचा. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे रिमूव्ह मेंबरशिप बाय एसएलजी. तर मी मागाशी जो विषय बोललो, एखादी महिला एका गटामध्ये जर हाडखोर असेल तर तिला तुम्ही सगळे मिळून ठराव करून तिला गटाच्या बाहेर काढू शकता. असं झालं असेल तर शेवटचं ऑप्शन. हे कळलं सर्व? कळलं ना? ओके. Thank you, Bobby.